ब्युटिफुल नजारा, ब्युटिफुल नजारा, उदृश्य उदृश्य नाही रे. चालू केला प्रवास आपण थोडं टाकू तुला बुकायला रे. घणाले टी चौक द्यावं पाहिजे लोटी चौक आमचे असं होईल बरं. तर शुभ सकाळ मित्रांनो, आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग हा थोडासा स्पेशल आहे. तसं सगळेच ब्लॉग स्पेशलच असतात, पण आजचा थोडासा वेगळा आहे. कारण आम्ही निघालो थोडंसं गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला, थोडंसं नाही भरपूर दर्शन घ्यायला निघालेलं. तर माझ्यासोबत आज माऊली आणि आमची अजून एक गाडी ती समोर गेलेली. आणि सकाळचे वाजले 6, कारण उठायला खूप उशीर झाला 6ला, म्हणून 7:30ला निघले ते पोरे. त्यांची आंघोळ होत नाही, काही होत नाही. वारूची माणसं माझी झाली होती रे, अक्षयची राहिली होती, माझी झाली. अक्षाला चटी आणि पावडर बिवडर कधी लावत नाही. मुरगी आहे ना, सगळे बाहेर बघतात त्याला. भाऊ एवढा वेळ कोण लावतं बे अक्षा. तर बघू आता 7:30 वाजलेले निघालेले. आणि थंडी खूप जास्त पडलेली आहे, म्हणून ग्लव्स वगैरे घेतले नाहीत. लक्षात नाही ग्लव्स घ्यायचे. लिओमध्ये पेट्रोल वगैरे टाकून कालच फुललं, कारण 3 दिवस पुण्यामध्ये पेट्रोल बंद होतं. तर आपलं कॉन्टॅक्ट आहे, अरे का आपण कॉन्टॅक्ट करता म्हणून घेतलं पेट्रोल. हा विषय संपला. आणि आता आम्ही चाललोय मांजरी मार्गे, कारण इकडून थोडंसं जवळ आहे. आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही कसा झालाय, एकदम सनसेट वाईब. तुम आए जो आया मुझे याद. अरे कॉपीराइट लागल. काय आलं हसायला. हिला ब्लॉग चालू केला गेले की लागला उदू दाखवायला. खुशी वेगळीच आहे की आज सगळ्यात मोठं स्वप्न आमचं पूर्ण व्हायला आहे. आमच्या 4 मित्रांचं चड्डी यार, बनियान यार, काय म्हणू शकता, काय म्हणायचं ते. आज आमचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि तिथंच जाणार आहे आम्ही. त्यासाठीच ब्लॉग खास म्हणजे रेकॉर्ड करतो मी. आणि गेला ब्लॉग मी गेला ब्लॉग पण केला होता, पण टाकू शकलो नाही, कारण त्यामध्ये माझा वॉइसच येत नाही. वा शुभम, तेरे नाम के ऊपर शुभम. लय वेगळा विषय झाला भाई, काय सांगू. तर निघालो आता, बघू ह्याच्या पुढची क्लिप माऊली शूट करण, कारण मी आता लावणार आहे ये रुमाल और गॉगल आणि होणार आहे भोगल. चला जरा शेट मोबाईल घ्या. हा सेट टेम काढावं. चढा आपलं. हा टेम काढा, चढ लाव. तर मास्क वगैरे घालतो. मास्क म्हणजे रुमाल आपला बांधायचा. मराठी माणूस आहे मी, मराठी. हा मराठी माणसं. जमिनीला चिटकून आहे मी. हा लोक काय ढगाला चिटकेले, लोक ढगाला चिटकेले. लोकांकडे काही नसून लोक ढगाला चिटकत. आमच्याकडे असून आम्ही ढगाला चिटकत नाही. बोलून दाखव ना बरं. कमेंट करायचं नाही मला वाईट मी बेकार माणूस आहे. बया तसं काय म्हणता होय. तर आमची एक गाडी आता सापडते का नाही माहित, पण त्यांना कॉल करतो त्यानंतर भेट. उदृश्य. तर आपली गाडी दिसली आपल्याला इथं थांबलेली. तर मित्रांनो, तर आपला नवीन व्हिडिओ पडतोय म्हणल्यावर तुम्ही आता पाणी बिणी बघा. व्हिडिओ तर जाऊ द्या, काय विषय नाही. ही आपली गाडी, हे आपला अक्षय भाऊ, कळले जे की जान का तुकडा. लय माणूस भारी बर का, हसते लय भारी ती. उगत नाही माय. तर तर हे आपलं भाऊ पण चॅनलला फॉलो करून घ्या. आपलं ह्याचं पण चालू आहे ब्लॉग, ह्याला पण फॉलो करून घ्या. आपलं ती काय म्हणते सबस्क्रायबर करून घ्या. सत्य भाऊ काय म्हणतो त्यात मी बी दिसतोय आणि मी बी दिसतोय. भाऊ म्हणते ह्याला ढकलून दे. ही आपली भावाची फेवरेट गाडी ही. आणि भाऊ फक्त ह्याच गाडीवर मुरी गेलाय. ह्याच गाडीवरून गेलाय भाऊ मुरी. आता तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन दाखवतो. पहिले ह्या गाडीला दाखव. आम्ही ह्या गाडीवरून आलो, ह्या गाडीवर आलो. गाडीवरून तुम्हाला एक माग गाडी दिसेल. आता नाही बरं का, थोड्या दिवसात दिसेल. थोड्या दिवसात. 1-2 दिवस थांबा फक्त, तुम्हाला दिसून जाईल. दुसऱ्या दिवशी ती बी नवीन कॅट. ब्युटिफुल नजारा, ब्युटिफुल नजारा, उदृश्य. उदृश्य नाही रे, अदृश्य म्हणायत नाही मला, उदृश्य. उत्कृष्ट नजारा. तर कावळे बिवळे सगळे उडा. त्यांना काय माहिती, अंदर की बात है ये, सब कुछ अंदर का माल है. ही असली घ्यायची मला.
उन्हात घ्यायची, उन्हात ऊन पडलं की सावलीत नाही घेणार. निघाला घातलाय गॉगल, चालले भाऊ बे, आम्ही निघतो. भाऊ बांधून घेते तोंडाला. हाय नजारा बघण्यासाठी आम्ही थांबलो होतो. हे उडायला लागले तिथं. त्यावेळेस उडते दुसरं काय उडणार. अरे सगळंच उडायला लागलेत. कमळाचे फुलं आहेत का काय राहायचं. नाही बघा ही फॉर्च्युनर कशी थांबली. तर मित्रांनो आता दाखवतो पुढचं तुम्हाला. आता जरा बाद झाला, हात अवघडला माझा. बसतो गाडीवर, रुमाल बिमाल बांधून चलतोय. आमचे असं होईले बरं का, तुम्हाला नाही पण होईले. बोलाय पण ये ना काय राव व्हिडिओ मध्ये, एवढी थंडी वाजायला लागली. पीके मधल्यासारखे कान झाले माझे, डायरेक्ट समोर आले. काय म्हणता अक्षा, कसं बोलाले गार गार वाटतंय का. कडुळाचं पाणी कसं गार लागतं या मया, होय माया. हे आपली दुसरी गाडी, आपली एकदम स्टार्टिंगचे. हे आपले युट्यूबर रायडर सत्याभाई, वेळ दिल हे मुश्किल. आणि हे वॉटर नाईस पूल म्हणते त्याला. इकडे वॉटर आहे खाली आणि वर पूल आहे. हे काही पूल आहे. ओ या गेला गेला. फुल ट्रॉफिक आहे सकाळ सकाळीच. इकडं पुष्कारस का कारखाना आहे. पुष्कारस का कारखाना इकडे दिसत आहे. इकडं सगळं दुर्कट दिसत आहे. माँ खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा, मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. आणि लय थंडी वाजत आहे इकडं. आणि मामा तर लय गाडी पळीत आहे. त्यांच्या काचातून त्यांना दिसत आहे, आमच्या डोळ्यानं दिसता नाही, कारण आमच्या डोळ्याला काही लावलेलं नसतं. हे आम्ही सांगून ठेवते हे आताच, पुन्हा म्हणणे का नाही हे सांगते नाही पोरं. गावडे आगाव हे असलं म्हणणे का नाही. रस्ता डेंजर आहे. इथं आलो होतो. काय घेतलं रे तुम्ही. कुठं आलो रे. मंदिरात आलो ना. मग जरा नीट बोल ना, हिशोबात बोल ना. हे आणलंय गणपती बाप्पांसाठी. गणपती बाप्पा ऐकते ना. अरे ऐकते ना. लाईन लागली मंदिर तर बघा कसं मस्त पाहिजे. लाईन काय नाही, डायरेक्ट निघायचं. मित्रांनो आता दर्शन वगैरे झालं आमचं. आम्ही तर इथं थांबलो. जास्त मोठ्यानं नाही बोलू शकत कारण मंदिरात शांती आणि आपला आवाज खूप जास्त होईल. तर अशा प्रकारे डेंजर मोठे बोलायचं आगाव बोलायले. तर येतं काय असा इथं थांबायला जागा. इथं थांबा ना मग. पेढा मागतोय. देवापाशी माणसं पैसे पेढा ठेवते नाही. ठेवलेले पेढे बिडे खाऊन येते माणूस. एवढा माणूस बेकार माणूस आहे. हिवाला ही काय ना रे, पैसे उचलून आणते. तुला दिलेत का अरे. मग तिथं ठेवले का मित्र तिथे काय माऊलीने पेढे खाल्ले का देवाने खाल्ला म्हणजे माऊलीने खाल्ला. अवघड विषय. कुठे गेले ते दादा एक पेढा द्या. अजून पेढा मागायला लाज आहे काय. इकडे तुमच्यात घाल नको माझी. हळूहळू पेढा आणला व्हिडिओ घेते जमावले का आमचे दर्शन वगैरे झाले. आता दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही निघालेलो वापस आपल्या घरात. तर मंदिरात येऊन जरा बरं वाटलं. पॉझिटिव्ह एनर्जी असते मंदिरात. हे आपल्या दर ब्लॉक मध्ये असतं कारण असतेच. पैसा नुसता पैसा. सकाळ सकाळ वडापाव खाऊ नका तुम्ही. सांगाला मी नीट.
तुम्ही बोलले आम्ही आले. बघा ही माणूस आलेला इथं वडा बघायला. इथं लागला कामाला तो. अरे कामाला लागला की तू? 350 रुपये. हं. काय दिवस सध्या का आताच पाव घेतले लमलम सट्टा द्या. लमलम सट्टा. दोन लमलम चक्का लावा. दोन लोटा चौक इथे ब्लॉगिंग वाले 2-3 जण झाला. इथे ब्लॉग करा. मी कधी आहे थांबा. एक मिनिट रेकॉर्ड करू भावा. तर मी आता तुम्हाला एक सांगतो. मी आलो कशासाठी होतो मंदिरात. तर विषय असा आहे. कोणाला सांगू नका. कोणाला सांगू नका. तुम्हाला कळेल की नाही? घनालेटी चौको. मावल्या पार्सद आपल्या भागवरा घनालेटी चौको द्यावं. सत्यम पाजी लोटी चोको द्यायला इकडे काय तुम्हाला लेटू चोको खायचा आहे का? रेकॉर्डिंगच करायचं सगळे. अरे काय लवलं राव खायला. तर मित्रांनो आता आमचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता निघायची वेळ आहे. सगळेजण तयार झाले. सत्यम आणि माऊली. तर आता निघूया. तुम्हाला भेटतो रस्त्यामध्ये. तर मित्रांनो आता थोडं चालू केलं प्रवास. आपण थोडं टाकू तर बुकायला रे. तर थोडासा प्रवास चालू केल्यानंतर आता थांबलोय इथं हायवेला. हा रोड आहे. इथं फोटोज काढायचे. फोटोज काढूया आणि नंतर मग पुढचा प्रवास डबल चालू करूया. कारण फोटोज नाही ना. फोटोज घ्यावेच लागतील. फोटो लागणारी गोष्ट आहे सगळ्यात. त्याच्यामुळे तरी बघा ही पोच कसं द्यायला काढला.